धनंजय मुंडेंना पाठिंबा देणारे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचंही समर्थन केलंय। सुदर्शन घुलेला मारहाण झाली म्हणून त्यांनी हत्या केल्याचं शास्त्रींनी सांगितलंय। नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। बघूया। ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली ते पण दखल घेण्याजोगी आहे। धनंजय मुंडेंची पाठराखण करताना महंत नामदेव शास्त्री काय म्हणाले हे तुम्ही ऐकलंच असेल। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले सारख्या कुख्यात गुन्हेगारांचं त्यांनी समर्थन केलंय। सुदर्शन घुलेला मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे चिडलेल्या सुदर्शननं संतोष देशमुखांचा खून केल्याचं नामदेव शास्त्रींनी सांगितलंय। हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या गुन्हेगारांचं समर्थन केलंय। नामदेव शास्त्री नेमकं काय म्हणाले ते तुम्ही ऐकाच। ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं। महंत नामदेव शास्त्री एवढ्यावरच थांबले नाहीत, तर संतोष देशमुखांची हत्या हा सामाजिक विषय नसून मस्साजोग गावापुरताच निर्माण झालेला वाद होता हे सांगायलाही ते विसरले नाहीत। आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे, त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं। यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे। तो संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी महंतांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे। आरोपींचा गुन्हेगारीचा इतिहास माहिती झाल्यावर महंतही आरोपींना फाशी देण्याची मागणी करतील असा विश्वास धनंजय देशमुखांनी व्यक्त केला आहे। माझ्याकडे जे पुरावे आहेत, घटनाक्रम आहे आणि महत्त्वाचा सगळ्यात विषय, आरोपी हे इतके सराईत आहेत की बाबांना अक्षरशः म्हणजे आश्चर्य वाटेल किंवा त्यांना शॉक लागल्यासारखं होईल की हे एवढे आरोपी कसे सराईत आहेत आणि एवढे रिकामे मोकळे कसं काय फिरतायत, त्यांना याआधी का फाशी नाही दिली असं देखील मी 100% सांगतो की त्यांना असं देखील वाटेल की हे किती चुकीचे लोक आहेत। महंत नामदेव शास्त्रींनी फक्त धनंजय मुंडेंनाच पाठिंबा दिला नाही, तर त्यांनी हत्या करणाऱ्या आरोपींचंही समर्थन केल्याचं दिसतंय। या अप्रत्यक्ष का होईना केलेल्या समर्थनामुळे त्यांच्या प्रतिमेवर नक्कीच विपरीत परिणाम होणार आहे। लैलेश बारगजे, झी 24 तास, मुंबई।